समाधानी वाटतंय खूप, की अ, माझी निवड होती अशा प्रकारच्या सादरीकरणासाठी माऊलींकडून, महाराजांकडून. या सगळ्या महापुरुषांच्या काही प्रतिमा आपल्या सगळ्या समाजमनामध्ये आहेत. त्या प्रतिमांना कुठेही धक्का न लागता तर हे त्या कथेच्या आणि पात्रांच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार करतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय. पण या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च असो, म्युझिक सोहळा असो, या सगळ्यामध्ये ज्या एका व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद जसा आहे तसाच अजूनही आहे. असं दिग्पाल दादा माझ्यासोबत आहे. दादा कसे आहात? मी खूप छान. रामकृष्ण रामकृष्ण हरी. हरी. काय सांगाल की आज मागे वळून पाहताना हा एक प्रवास, ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा प्रवास एकंदरीत कसा होता? खूप विलक्षण अनुभव देणारा हा सगळा प्रवास होता. 2016 साली मुक्ताई नावाचं एकल मी लिहिलं आणि त्याचं आज हे चित्र रूपांतरण होतं आहे. त्याची संहिता जेव्हा आम्ही ऐकवली अनिल थराणे सरांना ए फिल्म्सच्या, तेव्हा त्यांनी तातडीनं त्याच्यामागे पाठबळ उभं केलं आणि त्यामुळे आम्ही हा चित्रपट आता बनवू शकलेलो आहोत. जवळजवळ 2 ते 2.5 वर्षांची ही सगळी मेहनत आता रसिकांच्या चरणी आज आपण अर्पण करतो आहोत. याच्यातल्या अभंगांना खूप जास्त प्रमाणात आशीर्वाद मिळतो आहे माऊलींचा, छत्रपतींचा आणि महाराष्ट्रातल्या रसिक मायबापांचा सुद्धा. आणि त्यामुळे खूप अपेक्षा वाटते, आशा वाटते की हा चित्रपट सगळ्या महाराष्ट्रातल्या रसिकांना आवडेल, सर्व वयोगटातल्या रसिकांना आवडेल आणि माऊलींचं आणि मुक्ताईंचं हे कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. येस, पण ना लास्ट टाइम अवधूत सरांशी बोलताना ऐकलेलं, ते बोललेले की जेव्हा ही कथा ऐकलेली तेव्हा डोळे पाणावलेले. म्हणजे तुम्ही आणि ते एकत्र होते आणि तेव्हा ठरवलेलं की हा चित्रपट आपण करायचाच. त्यानंतर कसं होतं, कारण की ठरवलं की ते लगेच होत नाही. सगळ्यांना मिळवणं किंवा ते कास्टिंगचं असेल किंवा आपण एवढं युनिट पूर्ण उभं करणं, ही प्रोसेस कशी होती? ती कास्टिंग एक प्रकारे कशा पद्धतीने? कास्टिंग करताना मुळामध्ये या सगळ्या महापुरुषांच्या काही प्रतिमा आपल्या सगळ्या समाजमनामध्ये आहेत. त्या प्रतिमांना कुठेही धक्का न लागता योग्य पद्धतीने त्यांना त्यांच्या मनातल्या ज्या प्रतिमा आहेत त्यांच्याशी जुळतील अशा पद्धतीचं कास्टिंग करायचा आम्ही प्रयत्न केला. याच्यासाठी अभयराव टिळक असतील, संत साहित्याचे अभ्यासक, किंवा आमचे गुरु प्राध्यापक शामराव जोशी असतील, किंवा ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी संस्थान आळंदी इथले सगळे अभ्यासू विश्वस्त असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कास्टिंग केलं आणि ते लोकांच्या पसंतीस आता उतरतंय असं आपण पाहतो आहोत. येस, नक्कीच सगळ्यांना ते आवडते. पण जेव्हा आपण या चित्रपटाचं लेखन करत होतात, दिग्दर्शनाचं तर नंतर होतं, पण लेखन करताना किती ठाम होतात, की अरे या व्यक्तिरेखेला आपण हा न्याय द्यायला पाहिजे. कारण की प्रत्येक व्यक्तिरेखा ही एक प्रभाव पाडणारी आहे. या व्यक्तिरेखेला हा न्याय द्यायला पाहिजे आणि ही प्रेक्षकांसमोर अशीच समोर आली पाहिजे. ते तर करावंच लागतं, कारण प्रत्येक संताचं योगदान आहे. या चार भावंडांचं आहे तसे अनेक संत आपल्या महाराष्ट्रातून प्रत्येक भागातून येतात, प्रत्येक समाजातून येतात. या प्रत्येकाचं योगदान याच्यामध्ये आहे आणि हे योगदान दाखवणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं ऐतिहासिक तथ्यांच्या आधारावर या सगळ्या अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली जे काही मला मांडता आलं ते सगळं मांडायचा प्रयत्न याच्यामध्ये मी केलेला आहे. हो, नक्कीच. पण आता जेव्हा आपण कास्टिंग करतो ना, तेव्हा एक 2 प्रकारचे असे विचाराची लोकं असतात असं म्हणायला हरकत नाही. काही म्हणतात, की याच कलाकारांना आपण चित्रपटात घेतलं जातं आणि काहींचं असं मत असतं, की जेव्हा आपण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ज्यांच्यासोबत जास्त वेळ घालवलाय, त्यांच्यासोबत काम करतो ना, तेव्हा त्यांच्यातले प्लस मायनस असे दोन्ही पॉइंट आपल्याला माहिती असतात आणि ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ते दाखवता येतात. यावरची दिग्पाल दादांची यांची तारांबळ कशी असते? तारांबळ अशी होत नाही. कारण आपण हे समजून घेतलं पाहिजे, की हे जे काही आहे, हा माझं एक्सप्रेशन आहे या सगळ्यावरचं. ही माझी अभिव्यक्ती आहे, की मला जसे माऊली दिसतात, जसे ही सगळी ऐतिहासिक पात्रं दिसतात, त्याच्याशी साधर्म्य ज्या कलाकारांच्या चेहऱ्यात मला वाटतं. शिवाय ज्या कलाकारांची हे सगळं पेलून आणि निभावून नेण्याची ताकद आहे, अशा कलाकारांबरोबर ते कुटुंब बनलेले आहे आणि त्यामुळं त्या पद्धतीने आपण त्यांना घेऊन पुढे जातो. काही वेळा असं झालेलं आपल्याला नक्की दिसतं, की एखादा कलाकार एखाद्या चित्रपटात नाही आहे. कारण काही वेळेला आपल्याला हेही दिसतं, की एखादा नवीन कलाकार या चमूमध्ये सामील झाला आहे. जसं या सिनेमामध्ये आपल्याबरोबर मनोज जोशींसारखा एक मोठा चेहरा, मोठा कलाकार याच्यामध्ये सामील झालेला आहे. तर हे त्या कथेच्या आणि पात्रांच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार करतं. यामध्ये कुठल्याही प्रकारे जसा तुमचा प्रश्नाचा रोख आहे, की ग्रुपिझम, क्लबिझम असं काही नाही आहे. ते संपूर्णपणे त्या कथेला
पात्रांना जे काही आमच्या पद्धतीने आमच्या कुवतीनुसार न्याय देता येईल तो केलेला प्रयत्न आहे. पण VFX आपल्या चित्रपटांमध्ये असतं जे प्रेक्षकांनाही आवडतं, कारण मराठी चित्रपटांमध्ये VFX असणं हे फार कमी दिसून येतं आहे. काय अनुभव सांगाल किंवा हे करतो जेव्हा आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की VFX ही फार दुय्यम गोष्ट आहे चित्रपटातली. कारण शेवटी आपण कंटेंट काय दाखवतो, म्हणायचं आहे काय आपल्याला, त्या चित्रपटातल्या व्यक्तिरेखा काय संदेश देऊ पाहतात हे जास्त महत्त्वाचं आहे, कथानक जास्त महत्त्वाचं आहे. अन्यथा VFXचा फक्त विचार केला आपण तर ती कार्टून फिल्म होईल. त्यामुळे VFX हे ती दृश्य अधिकाधिक रिअलिस्टिक करावीत, वास्तविक करावीत यासाठी मराठी चित्रपटात वापरलं जावं अशा मताचा मी आहे. पण नक्कीच जसं आता तुम्ही म्हटलं की दृश्य आपल्याला तशीच दाखवावी लागतात. हे प्रसंग समोर आणताना खूप अडचणींवरही मात करावी लागते आणि खूप अडचणी येतातही. असा कोणता एक सीन होता जो दिग्पाल सरांना शूट करताना खूप जास्त मेहनत घ्यावी लागली किंवा आता असं वाटलं की अरे आता हा सीन याच्या पुढे काही होतंय की? पैठणची धर्मसभा आम्ही याच्यामध्ये शूट केली, जी खूप मोठ्या प्रमाणावर शूट केली. नितीन देसाई यांच्या स्टुडिओमधला खूप मोठा एक स्टुडिओ आम्ही याच्यासाठी सेट आम्ही बुक केला होता आणि जवळजवळ 1000 ज्युनियर्स बरोबर हा शूट झाला आहे. म्हणजे तसं म्हटलं तरी ही स्केल ही दाक्षिणात्य किंवा हिंदी चित्रपटांच्या तोडीची आहे. तर 1000 ज्युनियर्स जवळजवळ 3 दिवस काम करत होते आमच्या प्रमुख 12 कलाकारांसह आणि त्याच्यामध्ये गाणं पण होतं. त्याच्यामध्ये मोठा प्रसंग पण होता. ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलवले तर तो प्रसंग पण होता. तर असा खूप चॅलेंजिंग भाग होता आणि तो ठराविक वेळेत पूर्ण करायचा होता. तर माऊलींच्या कृपेने आम्ही ते करू शकतो. पण आज एवढा छान म्युझिक लॉन्च सोहळा पार पडलाय, काय सांगावं असं वाटतं ते? समाधानी वाटतंय खूप की माझी निवड होती अशा प्रकारच्या सादरीकरणासाठी माऊलींकडून, महाराजांकडून. सातत्याने रसिकांचा भरभरून पाठिंबा मला मिळतो आहे आणि हा विषय करू शकलो माझ्या आयुष्यामध्ये कलाकार म्हणून या बाबतीत फार समाधानी वाटतंय. पण ज्ञानेश्वरांची मुक्ताई हे चित्रपटाचं नाव आहे, पण दिग्पाल सरांची खऱ्या आयुष्यातील मुक्ताई जी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहते अशी कोण? माझी आई आहे अशी. अर्थात संतांची कोणाबरोबर तुलना न करू नये, आपण कोणीच तितके मोठे नाही, पण आईला आपण देव मानतो, गुरु मानतो. तर माझी आई तशी आहे की सर्व संकटांमध्ये अतिशय कष्टांनी तिने मला आणि माझ्या धाकट्या भावाला निखिलला मोठं केलं. आज विचार करायला शिकवलं, चांगला विचार करायला शिकवलं, वाचनासारख्या अनेक चांगल्या सवयी लावल्या आणि त्याच्यामुळे आज इतक्या मोठ्या प्रमाणावर मी या चांगल्या गोष्टी करू शकतो. याचं सगळं श्रेय मी माझ्या गुरुमाऊलीला, आईला आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व संतांना देईन. तेच सर, पण आता प्रेक्षकांच्या जो स्वाधीन आपण चित्रपट करताय त्या प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटतं? 18 एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा आपला सर्वांचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. हा आमचा चित्रपट पहिल्यापासूनच नाही, हा पहिल्यापासून तुम्हा सर्वांचा, आपला सर्वांचा आहे. तर 18 एप्रिलला जेव्हा हा प्रदर्शित होईल तेव्हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्या सगळ्या स्वकीयांसह जाऊन ज्याला म्हणून तुम्हाला दाखवायचं त्याला घेऊन दाखवा आणि रामकृष्ण हरीचा गजर करा. रामकृष्ण. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.